चला विद्यार्थी मित्रांनो, गुड आफ्टरनून सगळ्यांना। आता आपण काय करणार आहे, आज प्रॅक्टिस सेट नंबर आपल्याला 18 हा सॉल्व करून घ्यायचा आहे आणि एकदम सिंपल ट्रिक्सने बघा सॉल्व करून घ्यायचं आहे। आणि शक्यतो याच्यावरती तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो बघा। एकतर तुम्हाला डायग्राम येऊ शकते, त्याच्यातला एखादा अँगल फाइंड आउट करत असेल तो पुढच्या प्रॅक्टिस सेट मध्ये दिलेला आहे, तो आपण आता बघणार आहे। पण सध्या स्टार्टिंगला आपल्याला काय करायचंय का, प्रॅक्टिस सेट नंबर 18 आपल्याला कशा प्रकारे सॉल्व करायचा आहे तो बघूया। बघा आता मित्रांनो, का आपल्याला सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे आपल्या याच्यामध्ये, का सगळ्यात मेन जो आपला टॉपिक आहे तो म्हणजे आपला ऑपोजिट रे। काय 6th स्टँडर्ड मध्ये असताना आपण पहिल्या चॅप्टर मध्ये आपण बऱ्याचशा गोष्टी क्लिअर केल्या होत्या, म्हणजे आपण शिकलो होतो काही, ठीक आहे ना। त्याच्यामध्ये लाईन असेल, लाईन सेगमेंट असेल, प्लेन असेल, रेज असेल, अशा आपण बऱ्याच गोष्टी क्लिअर केल्या होत्या तेव्हा, बरोबर आहे। मग आता त्याचाच पुढचा जो भाग आहे ना, आता तो आता आपल्याला बघून घ्यायचा आहे। आता त्याचा पुढचा भाग काय आहे तो थोडक्यात समजून घ्या बघा। आता भाग म्हणजे असा दिलाय का, ऑपोजिट रे दिलेला आहे, तो आपल्याला ओळखता आला पाहिजे बघा। काय ऑपोजिट रे आपल्याला दिलेला आहे, तो ओळखता आला पाहिजे आपल्याला, आणि त्याच्यावरून तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करता आले पाहिजे। ओके, बघा आता नॉर्मली समजा आपण इकडे बघा ऑपोजिट रे नंतर आपण बघूया, अगोदर आपण रे काय असतो, रे म्हणजे काय मराठी त्याला किरण असे म्हणतो। जसं आपण बाण सोडला ना, काय आपण बाण सोडला, आता समजा आपण बाण सोडला, धनुष्य बाण वगैरे, आपण या बऱ्याच गोष्टी तुम्ही आता सिरियल वगैरे याच्यातून बघत असतात, किंवा तुम्ही छोटे असाल तर तुम्ही खेळतात पण बनवून, बरोबर आहे। आपण एकदा स्टार्टिंग पॉइंट आपला असला, समजा बाण मारला, इकडनं एकदा स्टार्टिंग पॉइंट घेतला, तो आपण सोडला का तो बाण पुढे जातो का मागे येतो? डायरेक्टली काय होतो, पुढे जातो। मागे येतो का, असं आहे का मारला वापस रिव्हर्स घेरणं आला मागं, होतो का? असं होतं का कधी? नाही होत, बरोबर आहे। मग आता रेस म्हणजे काय, किरण म्हणजे काय, का त्याला एखादा स्टार्टिंग पॉइंट असतो। काय असतो त्याला? स्टार्टिंग पॉइंट असतो, का तो एका पॉइंट वरून दुसऱ्या पॉइंट कडे काय होतो, स्ट्रेट लाईन मध्ये, सरळ रेषेमध्ये काय होतो, ट्रॅव्हलिंग होतो। समजते? बघा समजा आपण इथं एक्झाम्पल घेऊया, बघा असा एक पॉइंट घेतला आपण, कुठला तरी एखादा पॉइंट घेतला, या पॉइंट मधून बघा इकडे रे ट्रान्सफर होते, बरोबर आहे। याला आपण काय म्हणतो, नॉर्मली याला रे असे म्हणतो, बरोबर आहे। आपण याला काय म्हणतो, रे म्हणतो। हे बेसिक माहिती ना सगळ्यांना? ओके, आता आपल्याला बघायचं ऑपोजिट रे। आता मला सांगा, एकच रे स्वतःचा विरुद्ध असू शकतो का? समजा स्वतः जण तुम्ही स्वतः आहे, तुमच्या विरुद्ध तुम्ही स्वतः असतात का? असतात का? नसतात। आपल्याला कोणतरी विरुद्ध पाहिजे ना, बरोबर ना, आपल्याला कुठेतरी विरुद्ध पाहिजे। जसं की आज राजकारणाचा भाग जर बघितला आपल्याला माहिती आहे, राजकारण एवढं दलिंदर आपल्या देशामध्ये चालू आहे सध्या, का सामान्य जनतापर्यंत, सामान्य लोकांपर्यंत ज्या सुविधा असतात त्या कोणालाही भेटत नाहीये। खाणारे त्याचे वरून कावळ्यासारखे वरून टिपलेले लोक जास्त आहेत, बरोबर ना। आणि एकमेकांचे ऑपोजिट समाजामध्ये ते दाखवतात राजकारणी लोक, का आम्ही एकमेकांचे ऑपोजिट आहे, पण एकमेकांचे ते ऑलरेडी ऑपोजिट नसतात। वेळ आली तर ते एका ताटामध्ये खायला पण बसतात, एवढे दलिंदर लोक असतात, बरोबर ना। तेच आता आपल्याला काय करायचंय, फाइंड आउट करायचे। बघा का ऑपोजिट हा जर रे इकडनं या डायरेक्शनला चाललाय, समजा नीट बेसिक समजून घ्या, नीट बेसिक तुम्ही जरा समजून घ्या। इकडने जर रे इकडे चाललेला आहे, समजा आपण इकडे ईस्ट कडे चाललेला आहे, कुठे चाललेला आहे हा, ईस्ट कडे ट्रॅव्हलिंग होते, म्हणजे पूर्वेला चाललेला आहे। ओके, मग आता ईस्टच्या विरुद्ध काय असतो, ऑपोजिट वेस्ट असतो, बरोबर, वेस्ट असतो। म्हणजे हा जर एक डायरेक्शन इकडे चाललाय तर याला ऑपोजिट कुठे असणार, डायरेक्शन इकडे लागणार आहे, आपल्याला मागच्या साईडला लागणार आहे का नाही? बघा समजा मग इकडनं काय केला, अशा प्रकारचं एक डायरेक्शन करून घेतला। समजा इकडे एक पॉइंट आहे ए, इकडे पॉइंट बी, आणि इकडे पॉइंट आहे सी। बघा हा ए बी इकडे चाललाय, बरोबर आहे, पूर्वेकडे चाललाय, ईस्टला चाललाय, आणि हा एसी मागच्या साईडला चाललाय। आता हे एकमेकांचे ऑपोजिट झालेत ना, झाले का नाही? एकदम कट्टर दुश्मन झाले का नाही? एकदम खतरनाक दुश्मन झाले का नाही? आता दोघांना हाणायला मारायला पण घाबरणार नाही कधी, झाले का नाही? मग असे जे रे असतात त्यांना काय म्हणतात, ऑपोजिट रे म्हणतात। यांना काय म्हणतात, ऑपोजिट रे म्हणतात। का जे रे टू रे
रेज हॅव देअर द कॉमन पॉइंट किंवा कॉमन ओरिजिन. काय, टू रेज हॅव देअर द कॉमन ओरिजिन अँड इट फॉर्म देअर द स्ट्रेट लाईन. काय होते का दोन असे रे, का दोन असे विरुद्ध पार्टीत असणारे, काय विरुद्ध पार्टीत असणारे एका ताटामधूनच निघतात. काय, एकाच पॉइंट मधून निघतात. ओरिजिन, ओरिजिन म्हणजे काय का तो दोघांचा पॉइंट, का जिथं दोघं असतात मग एक तिकडे फुटतो एक इकडे फुटतो. बरोबर आहे. एक ईस्टला गेला आणि एक वेस्टला गेला, पण पॉइंट ए मधून गेला ना, हा झाला तुमचा ओरिजिन. आणि एक ईस्टला गेला आणि वेस्टला गेला, या दोघांमुळे काय झाला, दे विअर क्रिएट देअर द स्ट्रेट लाईन. काय केलं त्यांनी, का एक स्ट्रेट लाईन फॉर्म झाली. आता हे बघा सी आणि बी ला ऑब्झर्व करा, ही लाईन झाली का नाही, स्ट्रेट लाईन झाली का नाही, येस ऑर नो. ओके, मग असे जे रेज असणार त्यांना काय म्हणतात, ऑपोजिट रेज. त्यांना काय म्हणतात, ऑपोजिट रे. का एका पॉइंट मधून दोघं विरुद्ध दिशेला जातात आणि दिशेला गेल्यामुळे त्यांच्यामुळे सिम्पली एक लाईन तयार होते. काय होते यार, लाईन तयार होते. समजले का बेसिक मागचे, समजले का. ओके, आता काय करायचे, डायग्राम सॉल्व्ह करायचे. मी तर म्हणतो एका मिनिटात पण सॉल्व्ह झाली पाहिजे, हे जर समजलं असेल तर. ओके, बघा आता काय क्वेश्चन दिलाय, नेम द पेअर्स ऑफ द ऑपोजिट रे इन द फिगर अलॉंग साइड. या डायग्राम आहे, फिगर आहे, हिचं काय करायचं, जरा ऑब्झर्वेशन करायचं, तिला नीट बघायचं, काय पारखायचं, दिसत असेल चष्मा लावायचा, अंधार असेल तर उजेड करायचा आणि नीट बघून घ्यायचं. आणि याच्यामध्ये सरळ लाईन कुठं दिसते, दोन पॉइंट कुठे दिसतात ते बघायचं. बघा, आणि रेला एक लक्षात ठेवा, रेला बघा का त्याच्या जो एंडिंग पॉइंट असेल ना, त्याची जो डायरेक्शन असेल ना, त्याला एरो केला असतो. त्याला काय केला असतो, एरो केलेला असतो. बघा आता या डायग्राम मध्ये आपण ऑब्झर्वेशन करा, मी एक सांगतो बाकी तुम्हाला स्वतः सांगायचंय. ओके, समजा बघा हा पी पॉइंट दिसतोय ना, बघा पी पॉइंट आणि इकडे एल पॉइंट आणि एम हे एका लाईन मध्ये आलेत ना. समजा मी विचार केला पॉइंट पी आणि एल, बघा पी पासून जर स्टार्ट झाला तिकडे वरती चाललाय का, येस ऑर नो, चाललाय. आणि पुन्हा पी पासून विचार केला तर खाली पण चाललाय ना, पीएम चाललाय का नाही, पीएम. बरोबर आहे. म्हणजे हा पी एल आणि पीएम बघा पी पासूनच स्टार्ट झाले, पण हा वरती गेला एक इकडे आला. बरोबर आहे. आणि यांनी स्ट्रेट लाईन फॉर्म केली, म्हणजे दोन्ही काय असणार आहे, ऑपोजिट रे असणार आहे. हे काय असणार आहे, ऑपोजिट रे असणार आहे. मग इकडे डायरेक्टली आपल्याला काय करायचंय, लिहायचे आपल्याला का ऑपोजिट रेज कोणती येते, रेज पी एल अँड रे, ठीक आहे ना, रे पी एम. लक्षात घ्या तुम्ही एम पी किंवा एल पी लिहू शकत नाही का, कारण रेला स्टार्टिंग पॉइंट असतो. काय असतं त्याला, स्टार्टिंग पॉइंट, सुरुवातीचा पॉइंट असतो. म्हणजे हा पी पासून स्टार्ट झालाय ना, जिथून स्टार्ट झाला तोच लिहायचा. काय करायचा, जिथून स्टार्ट झाला तोच लिहायचा. मग इथं पी आणि एल येणार, त्याच्यानंतर पी आणि एम येणार. समजते. आता अजून एक पेअर तुम्ही सांगा फास्ट. पी टी. ओके, त्याला जोडीदार पी एन. बरोबर आहे. कारण पी टी बघा, पी पासून पॉइंट टी कडे एक रे चाललाय, पुन्हा पी पासून एन कडे एक रे चाललेला आहे. आणि या दोन्ही पी पासून तो काय झाला, दोन्ही पण रे तयार झालेले. आणि मोस्ट इम्पॉर्टंट थिंग्स का या दोघांमुळे टी आणि एन ही स्ट्रेट लाईन फॉर्म झाली आहे. झाली का नाही, सरळ रेषा तयार झाली, वाकडी तिकडी नाही, इकडं तिकडं. हा, वाकडं तिकडं नाही. तो तुमचा अभ्यास असतो, इकडं पण नाही तर इकडं पण नाही, जर मराठीचा नाही हिंदीचा नाही, हाय टीचर बाबा मारते. बरोबर का नाही. मग हाय पॅरेंट्स, आला ओपन डे झालं, दाखवले प्रश्नपत्रिका, दाखवले तुमचे मार्क बिर्क पेपर दाखवले, काहीच मार्क नाही. मग हाय पॅरेंट्स पण इकडं तिकडं हिंडताय आणि तुम्ही इकडे तिकडे हिंडताय. आपल्याला काय करायचं, स्ट्रेट लाईन मध्ये यायची, सरळ रेषा द्यायची. समजते का. काय येणार, पी आणि टी आणि पी आणि एन. समजते. ओके, सो देअरफॉर रे पी आणि पी टी अँड पी एन. समजते, पी आणि एन. हे एक्झाम्पल मध्ये समजलंय का सगळ्यांना. मागचे बोला, लास्ट बेंच समजले का. लास्ट बेंचला बसलेत, काही लोड घ्यायचा नाही, कारण आयुष्यामध्ये लास्ट बेंच लय महत्वाचं असतं.
बरोबर ना. लास्ट बेंच स्टुडंट आहे आपण, लास्टला बसलो, आता पुढे येऊन शिकवते, ते पण मॅथ्स. समजलं का? लोड घ्यायचं नाही. समजलं ना? खोपडीत सेव्ह केलं का? खोपडीत. ओके. नेक्स्ट आहे आता सेकंड क्वेश्चन दिला बघा. आर द रे पीएम अँड पीटी ऑपोजिट रे. बघा काय सांगितले, पीएम आणि पीटी एकच डायग्राम आहे, जास्त लोड नाही. काय पीएम आणि पीटी ऑपोजिट रे आहेत का ते बघायचं. असेल तर का आणि नसेल तर का. तुम्हाला रिझन द्यायचे, का 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 कारण द्यायचंच. ओके. बघा काय आता पीएम आणि पीटी कुठे, हा पी एम आणि पीटी. आता पीएम आणि पीटी ऑपोजिट रे असणार आहे का? हा, यांना एक आहे कॉमन वर्टेक्स, कॉमन ओरिजिन आपण म्हणतो तो असतो. समजा एक पॉइंट पी पॉइंट आहे, पण याच्यामुळे स्ट्रेट लाईन फॉर्म झाले का? आपल्याला काय पाहिजे? स्ट्रेट लाईन पाहिजे, सरळ पाहिजे, सरळ मार्गावर जगणारा पाहिजे. हा एक आपल्याला नाहीये. सो देअरफॉर रे पीएम अँड पीटी आर डू नॉट हॅव द ऑपोजिट रे. बरोबर आहे. इकडे काय करा, लिहून घ्या. रे पीएम अँड रे पीटी डज नॉट हॅव ऑपोजिट रे. डज नॉट ऑपोजिट रे. किंवा डायरेक्ट तुम्ही लिहू शकतात का पीएम आणि पीटी आर नॉट द ऑपोजिट रे. ठीक आहे. एवढं व्याकरण लावायची काय गरज नाही, समोर त्याला कळलं, विषय संपला. ओके. ऑपोजिट रे. कारण काय, आता गिव्ह द रिझन सांगितले. बिकॉज ऑफ दे डू नॉट फॉर्म देअर स्ट्रेट लाईन. स्ट्रेट लाईन फॉर्म करते का? नाही. बरोबर आहे. स्ट्रेट लाईन सगळ्यांना समजले का? बोला. मागचे बेंचचे मित्र परिवार सगळ्यांना समजले काय? का स्ट्रेट लाईन फॉर्म नाही केली म्हणून काय ते का ऑपोजिट रे नाही आहेत. समजते? ओके. पीएम आणि पीएल काय ऑपोजिट रे आहेत. बरोबर. त्यानंतर पीटी आणि पीएन ऑपोजिट रे का? कारण त्यांना एक कॉमन पॉइंट आहे, ओरिजिन आहे, आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, त्याच्यामुळे स्ट्रेट लाईन फॉर्म होते. सगळ्यांना समजते? येस ऑर नो? ओके. राईट डाऊन. सगळ्यांना समजेल नक्की? ओके. तर मित्रांनो, प्रॅक्टिस सेट नंबर 18 आपला संपलाय. आता पुढचा प्रॅक्टिस सेट आपण बघणार आहे नंतर. ओके. तर आपल्या व्हिडिओला एकदा लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला तो एकदा कमेंट करा. ओके. राईट डाऊन फास्ट.